नाशिक जिल्ह्यात चांदवड आणि देवळा तालुक्याला गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसानं चांगलाच तडाखा दिला। मका, कांदा, उन्हाळी रोपं पाण्याखाली गेले, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। निफाड तालुक्यात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे द्राक्ष, कांदा, मका आणि पिकांचं मोठं नुकसान झालंय। रोगांपासून बचावासाठी फवारणीची लगबग सुरू झाली आहे। निफाड तालुक्यात प्रमुख द्राक्ष उत्पादक भागात शनिवारी पावसानं हजेरी लावली। या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष शेतीला बसला। द्राक्ष माल हा पावसाच्या तडाख्यात सापडला। फवारणीसाठी ट्रॅक्टरला पाणी आणि चिखलाचा मोठा अडसर ठरतोय। द्राक्ष फवारणीचा खर्च मोठा असल्यानं द्राक्ष उत्पादक शेतकरी हा चिंतेत सापडलेला आहे।